तुम्ही पहिल्या ह्याच्यात जे सांगितलं की मला सहकाराचं ज्ञान किंवा सहकाराचा पाया हा 48च्या जेलमध्ये झाला, तो एक 3-4 महिनेच होता, पण हे 18 महिने म्हणजे खूप मोठा कालखंड होता. आणि अनेक लोक म्हणजे त्या काळचे जे डेटिवनी होते ते त्यानंतर जे जनता पक्ष स्थापन झाला आणि राज्य आलं त्यानंतर देशाचे नेते असे अनेक बनले. तर त्या काळात या सगळ्या मोठ्यांचा सहवास आणि तिथं झालेली चर्चा, जनता पक्षाची निर्मिती, याच्याबद्दल काय सांगाल? एकूण ज्या वेळेला हे सुरू झालं, आणीबाणी सुरू झाली, डिक्लेअर झाली, त्यावेळेला सांगली जिल्ह्यातले संघाचे कार्यकर्ते म्हणून जवळ 34-35 लोक पकडले गेले होते. त्या पहिल्या यादीत माझं नाव होतं पकडण्याच्या. पण त्यावेळचे कलेक्टर होते नवजीवन लखनपाल म्हणून, त्यांचा माझा व्यक्तिगत परिचय चांगला होता आणि त्यामुळं त्यांनी पहिल्या यादीत माझं नाव काढलं की पुजारी हा पत्रकार म्हणून जास्त काम करतो, संघसंयोजक साधा संयोजक पदाधिकारी नाही. पण नंतर माझ्या या स्वभावाप्रमाणे, उत्साहपतीच्या स्वभावाप्रमाणे मी पुढच्या 2 महिन्यामध्ये संघाच्या संयोजकाच्या तुकड्या करून दररोज एका ठिकाणी संघबंदी आम्ही मोडली, संघबंदी सत्याग्रही तुकड्या केल्या, त्यांच्या पकडले गेल्यावर त्यांना जेलमध्ये साहित्य पुरवणे हे काम केलं. खटले सुरुवातीनंतर वकील दिले, खटले चालवायला वकील घेऊन जाणं, वकील घेऊन येणं, तिथं त्यांच्या आईबापाला भेटीला बोलवणं, हा सगळा उद्योग केल्यानंतर तो सगळा परवा माझ्याविरुद्ध गेला की हा आणीबाणीच्या विरुद्ध कायदा करतो म्हणून. आणि ते प्रसंग एकदा असे होते की पुण्याहून एक साहित्य माझ्यापर्यंत वाटण्याकरता आलं होतं दुपारी 1 वाजता. मी घरी नव्हतो, घरी आल्यावर ते गठ्ठा दिसला. ते घरी विचारले काय गठ्ठ्यामध्ये, पुण्याहून कोणते मागींच्याकडनं येऊन सांगून गठ्ठा ठेवून गेलेले आहेत, बागी आम्हाला काय ठोकणं. माझ्या लक्षात आलं काय ते आणीबाणीविरुद्ध गुप्त म्हणून ते एका कापडी पिशवीत घातलं, मोटरसायकलच्या पुढच्या हँडलला अडकविलं. आणखीन मी जिथं त्यावेळेला साहित्य एकत्रित करत होतो गुप्तपणे वाटण्याचं त्या ठिकाणी जायचं म्हणून निघालो. ते बरोबर मला पोलीस स्टेशनसमोर राया भोसले त्यावेळेचे प्रसिद्ध फौजदार होते, आरवाई भोसले, बरोबर आढळलं. मला म्हणतं पुजारी काय करतोस? म्हणतं आता ते हे बघितल्यानंतर तो अटक करणार, नाही बघितल्यानंतर अटक करणार म्हणून जोरात बोललो. म्हणून राया भोसले तुम्हाला काय पाहिजे आहे? आणीबाणीविरुद्ध पत्रकं वाटायला चाललं आहे, तू काय वाटतोस काय, जा म्हणून त्यातून सुटलो मी. पण ते वातावरण असंच होतं. आणि नंतर मग तो सगळा परवा माझ्यावरती जमून 2 महिन्यानंतर मला अटक केली. ती बरोबर 19 महिने मी येरवडा जिल्ह्यामध्ये होतो. येरवडा जिल्ह्यामध्ये सगळ्यात एक उत्तम वातावरण असं होतं की बाळासाहेब देवरस असल्यानंतर ते प्रत्येक संयोजकाला जो नवीन पकडून येत आहे त्याला बोलून घेऊन तुझं घर कुठं आहे, काय आहे, घरी कोण कोण आहे, घरच्या तीर्थाची सोय काय आहे, बाहेर नाहीत का कुठं चाललं आहे, आणखी काही घरी तुझ्या कमी असलं, कोण आजारी असलं तरीसुद्धा त्याची बाहेरची लोक सोय लावतील, काही काळजी करू नको. आणि इथं शांतपणे सगळ्या लोकांच्यावर राहायचं. त्यामुळे तो मानसिक आधार जो होता तो फार मोठा होता. आणि त्यामुळे एवढ्या जेलमध्ये दिवस आज आहे जेलमध्ये म्हणून वाईट वाटत होतं, पण दुःखाचे गेले नाहीत, आनंदाचे गेले सगळ्यांच्याबरोबर. त्याशिवाय दररोज दुपारी चर्चासत्र असायचं नव्या विषय घेऊन. तरुणांचे सत्र वेगळं असायचं, वृद्धांचे चर्चासत्र वेगळं असायचं. बौद्धी वृक्षांचे 3-4 नारळाचे ह्याचे पिंपळाचे झाडं होते. बौद्धी वृक्ष नंबर 1 खाली याचा चर्चा आहे, बौद्धी वृक्ष नंबर 2 खाली याचा चर्चा आहे. आणि शेवटच्या ह्याच्यामध्ये कालखंडामध्ये त्याच्यामध्ये आमच्याकडं दत्तवन ठेंगडीने भूमिगत असतानासुद्धा जेलमध्ये जनता दलाची घटना पाठवली आणि ती घटना बाहेर तयार केलेली होती सर्व लोकांनी मिळून, जे भूमिगत होते त्यांनी, जनता पक्षाची, जनता त्यावेळेला जनता पक्ष वगैरे होतं त्याची. आणखीन ती घटनेवर चर्चा करून बाळासाहेबांनी फायनल करून पाठवली की ती मंजूर करायची असं निरोप होतं. त्यामुळं आमच्या ते 8-10 वकील होते जेलमध्ये आलेले, नाणावलेले वकील होते, वकील जास्त असतील पण नाणावले होते. त्यामध्ये चंद्रकांत मस्की म्हणून नांदेडचे वकील होते, सांगलीचे बापूसाहेब मैंडकर होते, घरवाडना लिमे म्हणून ठाण्याचे वकील होते, दादा नाईक ह्याचे होते, व्ही.टी. वालाकर मुंबईचे वकील होते, बाबा भिडे असतील, बाबा भिडे तिकडं येरवड्यात नव्हते, नाशिकला होते. अशा 8-10 ह्याचे दत्तवन नवरे होते मिरजेचे. अशा सगळ्या वकिलांनी दररोज एक मुद्दा घेऊन चर्चा करायची. समाजात आम्ही ऐकायला बसलो, त्यांनी कोणाला काय मांडायचा का विचार करायचा आणि हा मुद्दा क्लिअर झाला असं म्हणून ती 4 महिने घटना वाचली. ती घटना तिथं लिहून काढली, ती फायनल मंजूर केली आणि मंजूर केल्यानंतर ती बाहेर पाठवून दिली. पुन्हा बाहेर पाठवल्यानंतर दिल्लीहून निरोप आला की जी घटना जशी येरवडा जिल्ह्यामधून आलेली आहे ती तशीच मंजूर करण्यात आलेली आहे. ज्यावेळेला निवडणुका डिक्लेअर होतील त्यावेळेला जनता दल स्थापन होईल.
तर जनता पक्ष स्थापन होणार हे आम्हाला एरोड जिल्ह्यामध्ये 4 महिने आधी कळलेलं होतं. म्हणजे अशी घटना संमत झाली दिल्लीला असं निरोप आला त्याशी आम्ही एरोड जिल्ह्यामध्ये पेढे वाटते की आपली घटना जनता दलाची पक्षाची मंजूर झाली आहे. म्हणजे जनता पक्षाचा पाया आणि निर्मितीचा सगळा जो सोपस्कार आहे हा तो एरोडा जेलमध्ये एरोड जेलमध्ये झाला. त्या सगळ्या लोकांनी केला. इथे जे सगळे वेगवेगळ्या विचाराचे लोक म्हणजे काही कम्युनिस्ट होते, काही समाजवादी होते, काही हिंदुत्ववादी होते, त्यांचे आता आपापसातले संबंध कसे असायचे आणि चर्चा कशा व्हायच्या? समाजवादी गट कम्युनिस्ट एखादा कोणतरी असला असेल पण समाजवादी गट मोठा होता. तो 80-90 समाजवादी गटाचे होते. त्यातले 30-40 ह्याचे होते पुण्याचे होते जिल्ह्यातले, 30-40 मुंबईतले होते. सुरुवातीला ते तसे फटकून वागायचे आमच्याशी. ते आमच्याकडे नाही म्हटलं तरी मग ज्याला जे सकाळी 10 वाजेपर्यंत कोणा कुठला कार्यक्रम नाही तुझं तो आंघोळ कर, स्नान संध्या कर, पुथी वाचतोस, वाच, अमकं करतोस कर, तमकं वाचतोस कर. 10 नंतर एखादा तास करतो बौद्धिकवर झाला किंवा चर्चा झाली की मला 12 वाजता जेवायला. पण धार्मिक कार्यक्रम आम्ही फार करतो आज सामुदायिकपणे सुद्धा. ह्याच्याबद्दल ती चर्चा व्यंकटेश स्तोत्रापासून काय होते, शनिमात्म्यापासून काय होते. आज 5-6 ठिकाणी त्या ह्याच्या बोधिवृक्षाच्या खाली शंकराची शिवलिंग होते. ते कोणत्या शिवलिंगाची पूजा करायचे, महिम्न स्तोत्र म्हणायचे, कोण आणखी काय म्हणायचे. अशी स्तोत्र वाचून कुठं लढाई जिंकता येते का अमुक होतं अशी कुचेष्टा करायचे. पण नंतर ज्यावेळेला दिवस जास्त चालले त्यावेळेला त्यांचा धीर सुटत चालला आणि मग धीर देण्याकरता ते हळूच आमच्यासारख्या एखाद्या गाठायचे. तुमचं ते काय चालते चालून दे, आम्हाला तर सांगत चला, आम्ही तिथे येऊन लांब बसतो. पण ते कुठेतरी असलं म्हणजे बरं वाटते असंही नंतर त्यांच्या दबावावर परिवर्तन झालं. जेलमध्ये सर्वात एक मला घटनाची आठवते. राजाभाऊ सावंत हे सांगलीला एक जिल्हा प्रचारक होते. आणखीन ते असताना तर नंबर 1 कोल्हापूर सांगली असे 2 जिल्ह्यात ते प्रचारक होते आणि ते पकडले गेले पाहिजेत याबद्दल फार मोठा आटापिटा प्रयत्न सरकारने केला पण ते कुठं सापडत नव्हते. मग तो त्यांना कोकणामध्ये सिंधुदुर्गातल्या खेड्यामध्ये राजा सावंत नावाचा एक मनुष्य सापडला. त्याला पकडून त्यांनी जेलमध्ये आणला आणि सकाळी कुठं राजा सावंत सापडला तर एरोड जेलमध्ये पाठवून द्या म्हणून. मग तो आत आल्यानंतर तो माझ्या बॅरकमध्ये आला होता. त्याला दररोज सकाळी एकदा उठला, चहा पाणी झालं सकाळचं की त्या बॅरकच्या कट्ट्यातून असं बघत बसणार, काही चांदण्या मोठ्या सगळं दिवसा रात्री काही बोलणार नाही. हा कोण कुठला संघाच्या वातावरणात आला आहे, समाजी वातावरणात आला आहे का, आपसूक कसा आला आहे, काय आला आहे, काहीच कळत नव्हतं. शेवटी मी त्याला विचारलं, म्हणतो काय नाव तुमचं? तर म्हणतो राजा सावंत. मग म्हटलं कुठनं आलं आहे? तर सिंधुदुर्गातलं एक खेड आहे छोटं त्याच्यापासून आलं. मग कशा करता पकडलं? तेच मला ठाऊक नाही म्हटलं. मला इथं आल्यानंतर असं कळलं की कोणतरी संघाचा एक राजा सावंत नावाचा मोठा प्रचारक आहे आणि तो हार प्रयत्न करून सापडत नाही आहे. तेव्हा मी राजा सावंत म्हटलं मला त्याच्याऐवजी पकडलं आहे असं कळलं आहे मला. आणि मग मी आता म्हणतोय तो काम करणारा राजा सावंत बाहेर आहे तर राजा सावंत मी आत राहतो करायचं असा तो राहिला. मग ही सगळी माहिती कळल्यानंतर आम्ही बाहेर जो पाठवले मग त्याच्या बायकोना मुलांना भेटायला बोललं, ते आले बेले. आणि मग तो नंतर एक 6 महिन्यानंतर ठरलं की हा राजा सावंत खरा नव्हे म्हणून त्याला सोडण्यात आलं. म्हणून त्यानं शेवटीचा सत्कार केला आम्ही आत जेलमध्ये. त्याला सांगितलं मी आत येताना संघाचं नव्हतो पण इथल्या तुम्ही लोकांची वागणूक दिली त्यामुळे मी आता संघाचं झालं आहे आणि बाहेर जाऊन मी आता संघाचं काम करणार. त्याच्यावर राजा सावंत ऐवजी राजा सावंत. हे जसं झालं तसं जेव्हा राम जन्मभूमीचं सगळं आंदोलन झालं त्यामध्ये सुद्धा सगळे स्वयंसेवक किंवा संघाचे कार्यकर्ते किंवा त्या काळात स्थापन झालेल्या भारतीय म्हणजे जनसंघातून भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली होती. त्या सगळ्या आंदोलनात तुमचा काय सहभाग होता? मी त्या तो सत्याग्रहाचा भाग होता. अयोध्येला जाऊन सत्याग्रह करायचा. त्या सत्याग्रह भागात मी गेलो होतो आणि इथून आम्ही महाराष्ट्रातली जवळ 300 लोकांची तुकडी झाशीवरून जाणाऱ्या कुठल्या गाडीत एकत्रित रिझर्वेशन करून पण गेलो होतो. आम्हाला झाशीला सत्याग्रही तुकडीचे डबे वेगळे करण्यात आले आणि तिथंच पकडण्यात आलं. दिवसभर झाशीच्या कोटातील पोलीस स्टेशनला आम्हाला पकडण्यात तिथंच ठेवण्यात आणि संध्याकाळी 5च्या पुढं 2-3 बसमध्ये सगळे लोक बसविले. आणखीन तिथून एक 80-90 किलोमीटर अंतरावर समथर या नावाचं खेड आहे. समथर समथर
एक खेडा आहे. आणखीन ते पूर्वी समथर नावाचं संस्थान होतं, त्याची राजधानी आहे. डोंगराळ भाग आहे, जंगल भाग आहे. त्या जिथं आम्हाला ठरवलं होतं ते फक्त कॉलेजची एरिया होती. त्या कॉलेजची एरियात आम्ही बसायचं. आणखीन तो तुमचा आमचा जेल, पोलीस बंदोबस्त वगैरे काही नव्हता. पण सगळा जंगल भाग असल्यानं पळून जातो म्हटलं तरी सुद्धा काही जागा नव्हती. कुठं रस्ते ठोकर होते, काही नव्हते. जवळपास कुठं शहर नव्हतं, वाहतूक येणी जाणी वगैरे काही नव्हते. तर तिथं आम्ही राहिलो होतो. आणि तिथं एक 10 दिवसानंतर आम्हाला सोडण्यात आलं. पण तिथं एक गोष्ट मला फार आनंदाची वाटली. त्या समथरचे राजा जो म्हणत होता त्याचा राजवाडा तिथं त्या डोंगराच्या टेकडीवर राजवाडा होता. आणि राजवाडा बघायला आम्ही लोक जेव्हा हे केले, कारण त्या काही जेवणाचे भाग त्या राजवाड्यात आम्हाला पाठवत होते. तर बघायला त्या लोकांनी सांगितलं हरकत नाही, बघत जावं. म्हणून एक दिवशी मी राजवाडा बघायला गेलो. आम्ही 3-4 लोक सांगली जिल्ह्यात जे होतो ते बघायला गेलो. तर पहिला हवामान परिष्करणानंतर सांगलीचे राजे चिंतामणराव अप्पासाहेब पटवर्धन यांचा उभा सबंध फोटो, त्याला ताज्या फळाचा हार घातलेला, उदबत्तीला असा फोटो तिथं होता. तिकडं समथरला झाशीपेक्षा जंगलात. आम्ही आश्चर्य वाटलं की सांगलीच्या राजाचा फोटो इथं कसा काय आला, काय आहे संबंध आहे, कुठं काय आहे म्हणून त्या राजे भगिनी त्यांना होत्या. मी म्हणतो हे सांगली का राजा आहेत? ते म्हणतो हां सांगली का राजा आहे. मग इधर केव्हा फोटो? मग त्यांनी ती हकीकत सांगितली की माझे जे बंधू आता राज्यावर आहेत, नंतर आता ह्या भागातले आमदार आहेत, हे बंधू लहान असताना ह्या राजसाहेबांनी माझ्या बंधूंचं, आमच्या बहिणींचं पालन केलं. इथं दर 2 महिने ते येत होते समथरला. आणखीन आम्ही, आमचा भाऊ पूर्णपणे 21 वर्षाचा होईपर्यंत संबंध राजघराण्याचे जे होते संपत्ती सांभाळली, आम्हाला राजपद दिलं. आणखीन व्यवस्थितपणे आमचा सांभाळ करून वडिलांच्या पश्चात, आमच्या वडिलांचे मित्र असल्यामुळे सगळं केला. त्यामुळं आमचं वैभव आणि घर टिकून आहे. आमचे वडील आणखी सांगलीचे राजेसाहेब हे आम्हाला दोघं पूज्य आहेत. म्हणून त्यांचं वडील सांगलीच्या राजानं तिकडे सांगलीच्या काय राजाचा केलं? फोटो समथरला आम्ही घेतला. उभा फोटो संपूर्णपणे फुल फिगरचा फोटो, हार बी ताजा घातलेला, उदबत्त्या लागला. हा एक त्या ह्याच्यातला अनुभव फार मोठा. नंतर आम्हाला सोडलं, आम्ही सर पुन्हा 3 वेळा तुम्ही म्हणजे अशा नाना निमित्तानं एक माझी आठवण ह्यातल्या जे राज्यामधले राहिली ती आत्ता सांगतो. 76 सालच्या दिपाळीच्या वेळा केव्हा तरी मी घरी तेव्हा इथे इन्फ्लुएन्झा 7 चालू होती सांगलीला. म्हणजे घरचे सगळेच लोक आजारी होते, बायको, मुलगी, मला, मग सगळे. म्हणून म्हटलं म्हणजे आजारी आहेत, आम्हाला तुम्ही पेरोल द्या म्हणून. केव्हा तरी तो पेरोल आला. 4 वाजता पेरोल मला मंजूर झाला. पण परतीची तारीख जी होती की आज मी जातो आहे, उद्या दिवाळी सुरू होती. म्हणजे सांगलीतनं निघाला दिवाळीला जेलमध्ये, अशी स्थिती तर पॅरोलच्या तारखा आलेल्या होत्या. म्हणतात ठीक आहे, याचा काय त्याचाही आपण लाभ घेऊ म्हणून सांगलीत आल्यानंतर पॅरोलनं मी जेवढे म्हणून माझे मित्र अमके तमके सगळं होतं की मी 3 दिवसांना दिवाळी साजरी करायला येरवडा जिल्ह्यामध्ये जाणार आहे. आपले 600 लोक तिथं आहेत, ज्यांना जे भेट द्यायची असेल ते वस्तू घरी माझ्या पाठवून द्या. जितकी देतील तितकी वस्तू मी न्यायला तयार आहे, लहान मोठी काही काळजी करू नका. तर माझ्याकडे पहिल्यांदा याच्यातनं सांगली मार्केट एरियातनं 2 पोती शेंगा आल्या, 50-50 किलोची 2 तांदळाच्या टिक्क्या आल्या, 50-50 किलोचे 2 रव्याच्या टिक्क्या आल्या, 50-50 किलोचे 2 साखरेच्या टिक्क्या आल्या, तेलाचा डबा आला, कोरेबंधूने आंब्याचं आणखीन लोणच्याचे डबे भरून पाठवून दिले. आणखी कोणी काय दिलं, आणखी कोणी काय दिलं, असं ते करून तो गाडीभर सामान झालं. आणि ते सगळं सामान घेऊन मी रेल्वेनं ह्याला गेलो, येरवड्याला गेलो. ते पुणे स्टेशनवर एक बैलगाडी केली, त्यात ते सगळं सामान भरलं आणि बैलगाडी घेऊन मी जेलमध्ये हैदराबाद त्या आडवलं त्यांनी मला. आईला म्हटलं मला ते जेल सोडून बोलवा, मला पाठवलं तर म्हटलं मी एकटा जायला तयार आहे, पण ते जेल सोडून बोलवा तरी काय आहे कळून दे तरी. मुली समजून बोलवलं. चेहरेपट्टी बरेच दिवस राहिल्याकडनं ओळखीचे होते. ते म्हणते काय आहे. मी म्हटलं मी 4 दिवस पॅरोलला सांगलीला गेलो होतो. सांगलीच्या लोकांना अपील केलं की दिपाळीला मी जेलमध्ये परत जाणार आहे, तेव्हा ज्यांना जे द्यायचं आहे ते द्या. म्हटलं सगळं सामान तपासून बघा, ह्यामध्ये इतकं सामान मोठं सामान असं असं आहे आणि हे सर्व खाण्याचं सामान आहे. तुमच्या सगळं आम्हाला दिपाळी आज साजरी करायची आहे. त्यामुळे 16 गाडी आहेत. त्या गाडीभर सामान घेऊन मी दिपाळी जेलमध्ये गेलो आणि पुढं 3 दिवस इतकी उत्तम मी त्यात लोकांनी चांगल्या तेलाच्या बाटल्या असतात, मोठे शिशे तेलाच्या 25 शिशे दिले होते, साबणाच्या वड्या दिलेल्या होत्या, आणखी काय पावडर दिली होती. काय दिपाळी घरच्यापेक्षा चांगली उत्तम त्या म्हणजे 76 दिपाळी जेलमध्ये झाली.
आणि तो माझा अनुभव होता, तो फार चांगला होता की लोकांच्या ह्याबद्दल आपुलकी किती आहे तेव्हा. आणखीन एकदा परत त्या संक्रांत आहे तेव्हा पुण्यामध्ये निरोप पाठवला होता की प्रत्येकाला 2-2 पोळ्या आपण पुरणपोळ्या पाठवायच्या. दिवाळीच्या वेळेला. हां, जेवायला संक्रांतीच्या वेळेला. तर पुण्यामधनं अशा बैलगाड्या भरून पोळ्या आल्या. त्या पुढे आम्हाला 8 दिवस पुरल्या, इतक्या आल्या चांगल्या. आणि त्या लोकांचं प्रेम होतं, आनंद होतो. जेलमध्ये आत बसूनसुद्धा हे प्रेम आम्हाला कळलं. आणि सुटलो त्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता पुण्यातल्या लोकांनी आम्हाला जवळ 25 करंड्या भरून पेढे पाठवले. आणीबाणी संपली आणि तुमची सगळ्यांची सुटका झाली तेव्हा. निवडणुकीचे काउंटिंग सुटायच्या आदल्या दिवशी निवडणुकीचे निकाल जाहीर होत होते त्या दिवशी. आणखीन त्यांनी चिठ्ठी दिली होती आज बाळासाहेबांच्या नावानं की इंदिरा गांधी आणखीन संजय गांधी पडलेले आहेत, त्यामुळं जनता दलाची वेगानं बहुमताकडे वाटचाल चालू आहे, आपण उद्या किंवा परवा सुटू, असे होते. तुम्ही आता सांगत होता की जेलमधल्या की लोकांचा प्रचंड बाहेरून उत्स्फूर्त प्रतिसाद होता आणि आणीबाणी संपली तेव्हा लोकांनी जेलमध्येच पेढे पाठवले ह्याच्यातली. तुम्ही जेलमधून सुटून आला सगळे ह्याच्यातले सांगली जिल्ह्यातले, तेव्हा सांगलीत तुमचं स्वागत कसं झालं? सांगलीतलं स्वागत हा फार अभूतपूर्व होतं. म्हणजे सांगलीला मी लहानपणापासून राहिलेलं आहे, पण एवढा मोठा सबंध गाव एक उत्सव साजरा करत आहे असा सोहळा मी कधी पाहिलेला नव्हता. आम्ही ज्यावेळा सकाळी काहीतरी पुण्याहून निघालो, आणखी दुपारी 5च्या सुमाराला 6च्या सुमाराला सांगलीत आलो, तेव्हा सांगलीवाडीच्या दत्त चौकापासून प्रचंड गर्दी सुरुवात होती. आम्ही 35 असल्याकडनं प्रत्येक ट्रकवर 4-5 जण, याप्रमाणे 10-12 ट्रक सजविलेल्या होत्या आणि आम्हाला सर्वांना वर चढून ट्रकवर बशीर होतं. आणि तिथून आमची दत्त चौकापासून सांगलीवरच्या मिरवणुकीला सुरुवात झाली होती. ते संबंध पूर उतरून जेव्हा आम्ही टिळक चौकात आलो तेव्हा संबंध टिळक चौक, तिथनं गणपती मंदिर, तिथनं गणपती पेठ, तिथनं सराफ कट्टा, तिथून बालाजी मंदिर चौक आणि ते राजवाडा चौक, ह्या संबंध रस्त्यावर लाईटिंग सगळं करण्यात आलं होतं. संबंध लाईटची माळा रोषणाई केली होती, माळा सगळं लावल्या होत्या. आणखीन 10 पावलावर लोक साखर वाटत होते. साखर वाटण्याचं काम जेलमध्ये जाऊन परत आले आपले लोक. आणखीन निवडणूक जिंकली याचा जो आनंद होता तो इतका उत्स्फूर्त होता की लोक मुठीनं साखर घेऊन खात होते. आणखीन ही आमची मिरवणूक संध्याकाळी 6ला त्या टिळक मंदिर चौकात आली. रात्री 11 वाजेपर्यंत अखंडपणे मिरवणूक चाललेली होती. 11-11:30 आम्ही घरच्या लोकांना घरी जाऊन पोचलो. पण इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आणि इतका उत्स्फूर्त आनंद मनापासून उकाळ फुटत असा आनंद हा त्या सोहळ्याचा आम्ही पाहिला आहे. आणि तो सोहळा असा पुन्हा आजपर्यंत कुठं पाहिलेला नाही, इतका उत्तुत. आणीबाणीचं सावटच संपलं आणि एक नवं जग निर्माण झालं असं ते वातावरण होतं. संपूर्ण जयप्रकाश नारायणांचं तेव्हा नेतृत्व होतं आणि संपूर्ण क्रांतीची अशी त्यांनी हाक दिली होती. संपूर्ण क्रांतीचा आनंद तो फार मोठा होता. बापूसाहेब, आपण म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यात तुम्ही मगाशी उल्लेख केला ह्याच्यातला की जेलमध्ये एक प्रचारक म्हणून हे ह्या भागातले तुम्हाला तिकडे आले आणि त्यांच्या नावाचं साधर्म्य असल्यामुळं त्यांना 3-4 महिन्यात. प्रचारक हा काय म्हणजे संघातला प्रकार आहे? संघातला प्रकार थोडा अलीकडे बदल आहे, पण सुरुवातीच्या काळात 1942 साली गुरुजींनी ही संकल्पना पहिल्यांदा संघात मांडली की मला निरनिराळ्या राज्यामध्ये संघकाम वाढवायचं आहे, त्यामुळे संघाला सगळं आयुष्य देतील ते प्रचारक. म्हणजे त्यांनी घर सोडायचं, प्रपंच सोडायचा, लग्नवाणी करायचं नाही, उद्योगधंदा करायचं नाही, संघ त्यांच्या पोटण्याची व्यवस्था करेल. पण सुरुवातीच्या पहिली 10-15 वर्ष तरी प्रचारक हा घरापासून संपलेला, दूर झालेला प्रचारक असा होता. अलीकडे काळात मी पहिली 5 वर्ष देतो, 8 वर्ष देतो, 2 वर्ष देतो, असे प्रचारक नेतात. पण प्रचारक हा ज्या काळाकरता निघेल त्या काळात होता तो संघाचं काम घेऊनच त्या ठिकाणी जात होता. कुठल्याही भागात तिथं जायचं. संघ काम वाढेल, संघाच्या परिवार संस्था वाढतील, संघाच्या आणखी गोष्टी वाढतील आणि संघ आणि संघाचा विचार आणि त्याच्या अनुषंगानं देशाचे परिवर्तन ह्याच्या पलीकडे जो पूर्णपणे संघाला वाहिलेलं जीवन देतो तो प्रचार.
तुम्ही जेव्हा सांगलीत संघाचं काम करत होता, म्हणजे बिगुल पथकात होता, स्वयंसेवक म्हणून काम करत होता, संघाचा सगळा विचार, गाणी, कवायत, मैदान, असं सगळं जे काळात होतं, त्या काळात सांगलीत प्रचारक कोण होते? त्या काळात आठवतं पहिले चांगले प्रचारक जे होते ते गोपाळ मराठे म्हणून पहिले प्रचारक होते. ते प्रचारक म्हणून आल्यानंतर आजारी पडून 4 महिन्यानं वारले. त्यामुळे त्याच्यानंतर जे प्रचारक आले ते बापूराव लेले, जे पुढं दिल्लीचे पत्रकार म्हणून प्रसिद्ध झाले, ते बापूराव लेले इथं प्रचारक होते. ते 1 वर्षभर होते. नंतर केशवराव कळकर होते, बापूराव कीर्तीकर होते. असे अनेक प्रचारक इथे येऊन गेले आणि त्यांनी ह्या कामाला फार मोठी साथ दिलेली आहे. तेव्हा संघात असं बौद्धिक प्रमुख, शारीरिक प्रमुख वगैरे अशा ज्या हे असतात, जबाबदाऱ्या असतात, त्या सांगलीत कोण होतं असं काय, म्हणजे तुमच्या काळात असं? त्यावेळेस सांगलीत निर्णय प्रमुख होते, विशेषतः सुरुवातीच्या काळामध्ये दत्ता गोखले, पुढचे न गोखले का नृ गोखले या नावावर पुण्याच्या एका विद्यालयाचे प्राचार्य होते, लेखक म्हणून प्रसिद्ध झाले. ते सांगलीत त्या होते. दत्ता गोखले, किरणानंद गोखले होते. करंदीकर कोणतं? मोहनराव करंदीकर, जे पुढं संत साहित्याचे लेखक म्हणून प्रसिद्ध झालेले आहेत, ते करंदीकर. वीरा करंदीकर, ते मोहनराव करंदीकर, त्यावेळेस शाळेतलं नाव त्यांचं होतं, ते इथं होते. असे हे बौद्धिक प्रमुख फार मोठ्या दर्जाचे लोक होते आणि त्यामुळे सांगली ही त्या दृष्टीनं व्यवस्थित. सांगलीत याच काळात बाबाराव सावरकरांचंही वास्तव्य होतं. दीनानाथ प्रांत संघचालक जे होते काबालीमे, ह्यांचे सावरकर म्हणजे बॅरिस्टर सावरकर आणि बाबा सावरकर या दोघांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. किंबहुना ते सुरुवातीच्या काळात हिंदू महासभेचं काम करत होते काबालीमे. संघचालक झाल्यानंतर त्यांनी कमी संबंध कमी केले, पण ते मनाला हिंदू महासभेचे होतेच म्हणलं ते हरकत नाही. त्यामुळं बाबाराव ज्यावेळेला ह्या सगळ्या वातावरणातनं आजारी पडले जास्त, तेव्हा काका लिमन सांगितलं तुमच्या व्यवस्था मुंबईत होणार नाहीत, मी करतो म्हणून राधाकृष्ण वसाहतीमध्ये एक बंगला काकाने भाड्याने घेतला. राधाकृष्ण म्हणजे आता स्टँडचा परिसर आहे, स्टँडचा परिसर. तिथं परांजपे नावाचा एक बंगला होता, तो बंगला काकाने भाड्याने घेतला. तिथं बाबाराव सावरकरांना ठेवलं आणि त्यांच्या सेवेकरता त्यावेळच्या काळामध्ये आम्ही सुद्धा असायचे की सकाळी 6 ते 10 तू, हे तुम्ही 3 लोक, 10 ते दुपारी 2 तुम्ही 3 लोक, अशा पद्धतीनं स्वयंसेवकांना कामं देऊन त्यांच्याबरोबर ते शुश्रूषेची पूर्ण व्यवस्था केली. विशेषतः जेलमध्ये त्यांना जो चक्क हे ओढायला लागली, काळ्या पाण्याची शिक्षा झाली, काळ्या पाण्याची शिक्षातनं घाणी ओढायला लागली. त्या घाणीमुळे त्यांच्या दोन्ही पायाच्या पेंढ्यातनं काळा येत होत्या. त्यामुळं त्यांच्या पायावर अशा मुठी मारत बसणे, प्रसंग त्या काळा आवडल्या नाहीत तर दगडाचा वरवंटा घेऊन मुठी असं मारत बसणे, हा त्या सेवेतला एक फार मोठा भाग होता. पण तो सगळी सेवा काकाने अखेरपर्यंत केली. त्यांचा प्राणोत्सव इथेच झाला सांगलीत. हे आता मला वाटतं हे पारेख मेडिकल वगैरे आहेत, पारेख मेडिकलची 30 जागा पुरी त्या जागेत, तिथे तो परांजपेंचा वाडा आणि नंतर मग त्यांचं स्मारक आता जे केले ते कृष्णा नदीकाठी त्यात बाबाराव स्मारक आहे. भालजी पेंढारकर त्याचे अध्यक्ष होते त्या स्मारक समितीचे. मला वाटतं भालजी सुद्धा बाबाराव सावरकरांना भेटायला सांगलीत येत असत. गुरुजी पण एकदा सगळे आले. आणि त्याच चौकात रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला दीनानाथ मंगेशकरांचं, म्हणजे आता आपण मंगेशकर चौक म्हणतो, याच्यात तुम्हाला ह्या त्या काळातल्या काय तिथल्या आठवणी आहेत का? दीनानाथ मंगेशकरचं ती बिल्डिंग जी आहे आता जे कुठं हे झालेलं आहे त्यांनी विकली आता बिल्डिंग, पण ती बिल्डिंग दीनानाथ बिल्डिंग म्हणूनच प्रसिद्ध होती. म्हणजे दीनानाथनं ती विकत घेतली. त्या काळामध्ये आत्ता जिकडे ते हेरंब मंगल कार्यालय आहे ना, गणपती मंदिराची जागा, तिथं त्या काळातला जो असेलचा स्टुडिओ होता, तिथं नाटकंही व्हायची आणि सिनेमाचं शूटिंगही तिथं होत होतं. भक्त पुंडलिक हा इथं निघालेला सिनेमा आहे सांगलीत. त्याचं शूटिंग वगैरे सगळं सांगलीत झालं. आणखीन नदी घाटाचं शूटिंग चांगलं दिसलं पाहिजे म्हणून कुंदराच्या घाटावर झालं. त्या घाट आहे, कुंदरा घाट आहे त्या भक्त पुंडलिकमध्ये. तर हा त्यावेळचं सगळं वातावरण होतं त्यामध्ये होतं आणि दीनानाथ तिथं राहत होता. नंतर त्या सगळ्याच्यातनं गरिबी आली म्हणून राहत होता. पण दीनानाथ हा अतिशय उत्तम गाणारा
आणि फरडा नट म्हणून त्या काळापासून तो होता. आणि तर होता तो पण अतिशय रुबाबात तिथे राहिला होता. म्हणजे मंगेशकरांची नाटकं वगैरे तुम्ही लहानपणी बघितली पाहिले असणार. मग पाहिले अगदी उतारायला बाळगंधर्वचं एक नाटक पाहिलेलं आहे, ते सासू थिएटरमध्ये झालं होतं. संगीत नाटकांची सांगलीत तशी मेजवानीच. मेजवान होती, पण बाळगंधर्वची बरीचशी नाटकं त्यात जे ह्याचं होतं विशेषतः देवलांचं नाटक होते, म्हातारा आहे तुका न अवघे शारदा. शारदा नाटक होतं. त्या नाटकातनं शारदा ऍक्ट तयार झाला. हां, त्यातनं तो शारदा नाटक हे राजेसाहेबांच्या तेव्हा राजेसाहेबांनी म्हातारपणी लग्न केले तात्यासाहेबांनी, त्यामुळे नाटकाला त्यांनी बंदी घातली होती. तेव्हा मिरजेच्या थिएटरमध्ये नाटकं व्हायची आणि रात्री 8 वाजता इथनं चालत मिरजेला जायचं, नाटक बघायचं. 2 वाजता नाटक संपलं की चालत पुन्हा सांगली यायचं. असाही प्रकार सांगलीमध्ये खूप झाला, पण नाटकं मिरजेला जाऊन बघत होते. देवलांनी लिहिलं होतं ते. शारदेतली गाणी आणि हे आजही लोकांच्या तोंडपाठ आहेत आणि आजही लोकांनी ती भावतात. हे अशी परिस्थिती एका वेळा आपल्याकडे होती. बापूसाहेब, आपण हे सगळं बघतोय याच्यात, तर तुम्ही असं हे झालं की हा सगळ्या काळात तुमचा विवाहही झाला. तुमच्या विवाहाबद्दल सांगा ना, कसं झाला, काय झालं? 2 गोष्टी झाल्या माझ्या विवाहापर्यंत येण्यापूर्वीसुद्धा. वाडी सोडलं तेव्हा माझ्या पाठच्या 3 बहिणींची लग्न व्हायची होती. माझ्या भावाचं लग्न व्हायचं होतं आणि माझं लग्न व्हायचं होतं. मी प्रथम माझ्या 2 बहिणींची लग्न आधी केली मी. एक इथं रामलिंग आलतच्या म्हणतात तिथे एक दिलेली आहे, आणि एक दिली ती आपल्याकडची उमराणी, ती आता कल्याणला एस्टॅब्लिश झालेली आहेत तिकडं जत तालुक्यात. ती दोन्ही लग्न त्यांना स्थळ चांगली मिळाली, माणसं चांगली मिळाली, त्या सखी झाल्या. आणि मग माझ्या लग्नाच्या प्रसंगाला तेव्हा अनेक मुली मी बघितल्या, पसंत पडत होत्या आणि फारशा मुली येते नव्हत्या, कारण त्यावेळी माझी परिस्थिती अशी होती, 2 वेळचं जेवण ह्याच्यापलीकडे माझ्याकडे काहीही नाही अशी स्थिती होती. पण आता जो माझा विवाह झाला ती कराडचे पंचांग ते प्रसिद्ध जे होते मागल्या वेळी, ते उद्धव विष्णू रुईकर पंचांग करते. रुईकर पंचांग प्रसिद्ध. हां, रुईकर पंचांग आजही निघतं, पण हे ज्यांनी मूळ स्थापन केलं ते उद्धव विष्णू रुईकर. त्यांच्या वर्षी हा माझी आत्ता जी पत्नी आहे सुशीला म्हणून, तिच्याशी विवाह झाला. माझी परिस्थिती गरिबीची होती हे त्यांनी बघितलं, डोळ्याने पाहिलं होतं. पण काय असेल ते असेल, त्यांनी पत्रिका बघितली आणि मुलगी दिली म्हणते तुम्हाला. आणि माझी परिस्थिती असल्याकडनं ते म्हणते तुमच्या खर्चाकरता म्हणून तुम्हाला हुंडा या नावाखाली 2000 रुपये देतो त्यावेळच्या काळात, आणि सगळ्या लग्नाचा खर्च माझा मी करतो, त्यातनं कपडे आपडे तुमचे असेल ते करा. आणखीन त्याच्यामुळं लग्न माझं तसं थाटात झालं, चांगलं झालं. कुठं वाडीत झालं, कराड नाही, सांगलीला इथं वाडीकर मंगल कार्यालय होतं, गाव भागात वाडीकर मंगल कार्यालय आहे, तिथं लग्न झालं. किती साली झालं? 1956 साली झालं. तेव्हा म्हणजे आजचे जे सगळे लग्नाचे इव्हेंट्स वगैरे होतात तेव्हा लग्नाची म्हणजे असं पूर्वी लोक बैलगाड्यातून यायच्या, 4-4 दिवस काय नव्हतं. कराडून 2 गाड्यातनं आलो होतं मोटर इथनंच. आम्ही इथले होतो, पण माझे पै पाहुणे असते ते इथंच आले आणि इथं आम्ही गेलो. पण लग्न थाटात झालं, चांगलं झालं. आणि माझ्या सासऱ्याने माझं कौतुकही केलं. पण नंतरच्या काळात जसं जे मी प्रगती करत गेलो, कारण ते लग्न झालं तेव्हा माझी स्थिती फार चांगली नव्हती हे त्यांना ठोकय होतं. पण नंतरच्या काळात जसं प्रगती गेलो तसं पण हाऊसमौज झाली, सगळं हाऊसमौज झाली. काही अगदी हे लग्नाची आठवण राहावी इतकं चांगलं लग्न झालं. एक आणखी आता मी फॅमिलीचा विषय करून सांगतो. माझं लग्न 1956 साली झालं. 1960 साली माझ्या एक जी धाकटी बहीण राहिली ती आणखी एक तिसरी बहीण, तिचं लग्न ठरलं. माझ्या भावाचं लग्न व्हायचं होतं. माझ्या भावाच्या लग्नाकरता सुद्धा माझ्या बहिणीचं लग्न ठरलं, मुहूर्त ठरला. 8 दिवसा काही 15 दिवसा फरक होता. आणि मग माझ्या भावाला दाखवायला 2-3 मुली आल्या, त्यातली एक मुलगी तिने पसंती केली. मग पसंती केल्यानंतर आमच्या यादी करायला ठरली लग्न म्हणून मी यादी करायला बसल्यानंतर त्या मुलीच्या वडिलांनी सांगितलं, म्हटलं एका अटीवर आत्ता यादी करेन की हुंडा फांडा काय ठरेल त्यातला पैसे किती आज तुम्ही देताय, नंतर देताय, लग्ना दिवशी देताय, नंतरचा भाग आहे. पण आजपासून बरोबर 8व्या दिवशी माझ्या धाकट्या बहिणीचं लग्न ह्या तिथीला ह्या ठिकाणी आहे. त्याच तिथीला त्याच दिवशी माझ्या भावाचं लग्न तुम्ही मान्य करत असाल तर आत्ता यादी करा, नाही तर नंतर या. ते म्हणते आम्हाला मान्य आहे सर. त्यामुळं बहिणीचं लग्न आधीच ठरलं, भावाचं नंतर ठरलं, पण दोन्ही एका तिथीला एका मांडवात झालं. एका मांडवात 2 ठिकाणी ह्या गणेश मंगल कार्यालयात
दोघांची मारुती चौकात. मारुती चौकात दोघांची लग्न झाली, शांत झालं. आणि ही मी आठवण वेळाकरता सांगितली की तरी मी आई वडील वाढल्यानंतर लहान होतो ते मला म्हणत होतं की माझ्या सगळ्या भावंडांचा प्रपंचात त्यांचा रांखेल लागला पाहिजे, त्याशिवाय वडिलांचे कर्तव्य आम्हाला फेडता येणार नाही. आणि म्हणून जेव्हा ही 2 लग्न झाली आणि तिथंच राहतो मी, मग गणेश मंगळगळ्यात मायराजवळ राहत होतो, तिथंच पुढच्या बाजूला मंगळगळ्यात जुनं इमारती होती, लग्न झाली. जेव्हा अक्षर टाकायला सुरुवात झाली तेव्हा मी मागल्या बाजूला आमच्या घरात गेलो, देवापाशी जाऊन डोकं टेकलं, आई वडिलांचं स्मरण केलं.